बांधकाम कामगारांना सही शिक्के मिळण्याबाबत कामगार संघटनेकडून अर्ज करण्यात आलाय। जर सही शिक्के मिळाले नाही तर 8 तारखेला आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही कामगार संघटनेकडून देण्यात आलाय। पाहूया त्याबाबतची सविस्तर बातमी। महाराष्ट्र शासनाचे इमारत व बांधकाम मंडळाचे सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय अहमदनगर येथे असून ग्रामीण भागात बांधकाम करणाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी सही व शिक्के देत नाही। त्यामुळे बांधकाम कामगार शासनाच्या अनेक उपयोजनांपासून वंचित राहतात व काही कामगारांचे नूतनीकरण करण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून सही व शिक्के मिळत नाहीत। त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांमुळे नोंदणी होत नसून अनेक कामगार शासनाच्या उपयोजनांपासून वंचित आहेत। महाराष्ट्र बांधकाम व कल्याणकारी कामगार मंडळातर्फे शासनाच्या विविध कामगारांसाठी उपयोजना आहेत। खोदकाम कामगार, सेंटरिंग, गवंडी, प्लंबर, वेल्डर, फरशी कामगार, सुतार, पेंटर अशा अनेक विविध कामगारांना ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी साहेबांनी सही शिक्के देण्यात यावे असा अर्ज त्यांनी केलाय। जर सही शिक्के देण्यात आले नाही तर 8 तारखेला आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी कोपरगाव प्रतिनिधी रहीम खान पठाण।